नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा तुमचं एमटेक ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। आजची सर्वात मोठी बातमी, आजपासून पीक विमा वाटप सुरू आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही जिल्ह्यांमध्ये थेट बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। राज्य सरकारकडून मोठा निर्णय घेतला गेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत खरीप आणि रब्बी हंगामासाठी अग्रिम पीक विमा वाटप सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। विशेष म्हणजे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे। तर ज्या जिल्ह्यांमध्ये जास्त नुकसान आहे त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर आधी पैसे जमा होत आहेत। बघा, यामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, अमरावती, वर्धा, अकोला, बुलढाणा, तर या जिल्ह्यांमध्ये सोयाबीन, कापूस, तूर आणि धान या पिकांसाठी पीक विमा मिळत आहे। कोणाला पैसे मिळणार ते पाहूया। जर तुम्ही खालील अटी पूर्ण करत असाल तर तुम्हाला पीक विमा मिळणार आहे। यामध्ये तुम्ही ई पीक पाहणी केलेली असावी, पीक विमा भरलेला असावा, त्याचबरोबर नुकसान नोंदवलं गेलेलं असावं आणि बँक खातं आधारशी लिंक असावं। जर यापैकी काहीही तुम्ही केलं नसेल तर तुमचे पैसे अडकू शकतात। तर शेतकरी बांधवांनो, आता विदर्भामध्ये कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू आहे ते पाहूया। विदर्भातील आपण जर जिल्हा बघितला तर नागपूर जिल्ह्यामध्ये सोयाबीन, तूर आणि कापूस या पिकासाठी 180 कोटी रुपयांचा पीक विमा आलेला आहे। भंडारा जिल्ह्यासाठी तूर आणि कापूस या पिकासाठी 95 कोटी रुपयांचा पीक विमा आलेला आहे। त्यानंतर गोंदिया जिल्ह्यासाठी मित्रांनो सोयाबीन, तूर या पिकासाठी 110 कोटी रुपयांचा पीक विमा आलेला आहे। चंद्रपूर जिल्ह्यात कापूस आणि सोयाबीन या पिकासाठी 140 कोटी रुपयांचा पीक विमा आलेला आहे। गडचिरोली जिल्ह्यात मित्रांनो धान या पिकासाठी 85 कोटी रुपयांचा पीक विमा आलेला आहे। त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यात कापूस आणि सोयाबीन या पिकासाठी 220 कोटी रुपयांचा पीक विमा आलेला आहे। त्यानंतर अमरावती जिल्ह्यात सोयाबीन आणि तूर या पिकांसाठी 160 कोटी रुपये पीक विमा आलेला आहे। त्यानंतर अकोला जिल्ह्यात कापूस या पिकासाठी 130 कोटी रुपयांचा पीक विमा आलेला आहे। बुलढाणा जिल्ह्यात सोयाबीन या पिकासाठी 150 कोटी रुपयांचा पीक विमा आलेला आहे। तर वर्धा या जिल्ह्यात कापूस या पिकासाठी 90 कोटी रुपयांचा पीक विमा या ठिकाणी आलेला आहे। एकूण विदर्भासाठी 1360 कोटी रुपयांचा पीक विमा या ठिकाणी आलेला आहे। तर मित्रांनो, आता पाहूया मराठवाडा विभाग। मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये कापूस आणि तूर या पिकासाठी 120 कोटी रुपयांचा पीक विमा आलेला आहे। त्यानंतर जालना जिल्ह्यामध्ये सोयाबीन या पिकासाठी 100 कोटी रुपयांचा पीक विमा आलेला आहे। त्यानंतर बीड जिल्ह्यात कापूस या पिकासाठी 140 कोटी रुपयांचा पीक विमा या ठिकाणी आलेला आहे। त्यानंतर परभणी जिल्ह्यात सोयाबीन आणि तूर या पिकासाठी 110 कोटी रुपयांचा पीक विमा आलेला आहे। नांदेड जिल्ह्यात कापूस या पिकासाठी 150 कोटी रुपयांचा पीक विमा आलेला आहे। त्यानंतर लातूर जिल्ह्यात सोयाबीन या पिकासाठी 130 कोटी रुपयांचा पीक विमा आलेला आहे। त्यानंतर धाराशिव जिल्ह्यात तूर या पिकासाठी 105 कोटी रुपयांचा पीक विमा आलेला आहे। त्यानंतर हिंगोली जिल्ह्यात सोयाबीन या पिकासाठी 95 कोटी रुपयांचा पीक विमा आलेला आहे। मित्रांनो, आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात या ठिकाणी किती निधी आला आहे ते पाहूया। पुणे जिल्ह्यासाठी बाजरी आणि तूर या पिकासाठी 90 कोटी रुपयांचा पीक विमा आलेला आहे। सातारा जिल्ह्यात ज्वारी या पिकासाठी 80 कोटी रुपयांचा पीक विमा आलेला आहे। त्यानंतर सांगली या जिल्ह्यात द्राक्ष या पिकासाठी 75 कोटी रुपयांचा पीक विमा आलेला आहे। कोल्हापूर जिल्ह्यातच ऊस या पिकासाठी 70 कोटी रुपयांचा पीक विमा आलेला आहे। त्यानंतर सोलापूर जिल्ह्यात ज्वारी आणि तूर या पिकासाठी 120 कोटी रुपयांचा पीक विमा आलेला आहे। पश्चिम महाराष्ट्रासाठी एकूण निधी 435 कोटी रुपये या ठिकाणी निधी आलेला आहे। त्यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यात द्राक्ष आणि कांदा या पिकासाठी 110 कोटी रुपयांचा पीक विमा आलेला आहे। त्यानंतर धुळे जिल्ह्यात कापूस या पिकासाठी 85 कोटी रुपयांचा पीक विमा आलेला आहे। त्यानंतर जळगाव या जिल्ह्यात केळी या पिकासाठी 130 कोटी रुपयांचा पीक विमा आलेला आहे। त्यानंतर नंदुरबार या जिल्ह्यात मका या पिकासाठी 95 कोटी रुपयांचा पीक विमा आलेला आहे। एकूण निधी जो आहे तो 420 कोटी रुपये उत्तर महाराष्ट्रासाठी आलेला
आलेला आहे. मित्रांनो, आता महत्त्वाची माहिती, पैसे टप्प्याने जमा होत आहेत. सर्व शेतकऱ्यांना एकाच दिवशी पैसे येणार नाहीत. ई पीक पाहणी केलेल्यांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात आलेलं आहे. नुकसान झालेल्या पिकांना सर्वात जास्त लाभ मिळणार आहे. त्यानंतर ऑनलाईन तुम्ही मोबाईलवर देखील तुमच्या पीक विम्याची स्थिती बघू शकता. तुम्हाला गुगलमध्ये जायचं आहे, PMFBY सर्च करायचं आहे. या अधिकृत वेबसाईट उघडल्यानंतर तुम्हाला फॉर्मर लॉग इन याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन स्टेटस यावर क्लिक करायचं आहे आणि खालील माहिती तुम्हाला टाकायची, जसं की तुमचा जो काही पावतीचा नंबर आहे तो त्याच्यावरती तुम्हाला टाकायचं आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, चेक स्टेटस या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचं नाव या पीक विमा यादीत आहे का, किती रक्कम मंजूर झाली, पैसे जमा झाले का नाही, या सर्व गोष्टी तुम्हाला या संकेतस्थळावरती दिसणार आहेत. तर बघा, दुसरा पर्याय काय आहे याला, तर काय करायचं आहे, तुम्हाला हे काही तुम्हाला जर काही असं ऑनलाईन बघता येत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, जवळच्या CSC सेंटरवर जा, आधार कार्ड त्यांना द्या, ते तुमचं पीक विमा स्टेटस काढून देतील. तर मित्रांनो, आता तिसरी पद्धत आपण या ठिकाणी पाहूया. तुम्ही काय करा, बँकेमध्ये जा. बँकेमध्ये तुमचं जे काही पासबुक आहे त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांना द्या आणि त्याच्यावरती पासबुक तुमचं जे आहे ते अपडेट करून घ्या. आणि जर तुमच्या खात्यावरती पीक विमा पडलेला असेल तर तुम्हाला क्रॉप इन्शुरन्स PMFBY या नावाने पैसे आलेले दिसतील.